मुंबई, पुणे, पालघर, नालासोपारा, मीरा भाईंदर, नाशिक, जळगाव, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अकोला आणि नांदेड महाराष्ट्रातली 12 ठिकाणं. या 12 ठिकाणांवर बुधवारी 13 मेला एटीएसची रेड पडली. दहशतवाद विरोधी पथकानं 53 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. चौकशी सुरू आहे एका कनेक्शनची. या संशयितांचं पाकिस्तानचा गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन असल्याचा संशय. शहजाद भट्टी कोण? तर पाकिस्तानचा नवा रहमान डकेत, ज्याचा होल्ड कुठल्या एका एरियात नाहीये, पण कनेक्शन्स भक्कम आहेत. अगदी दहशतवाद्यांशी लिंक असल्यापासून ते भारतातले ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांना धमकी देण्यापर्यंत हा भट्टी ऍक्टिव्ह असतो. कधी काळी हा लॉरेन्स बिश्नोईचा मित्र म्हणवला जायचा, पण सध्या तो बिश्नोईचा दुश्मन आहे. त्याच्या रडारवर भारत आहे आणि त्याचे शूटर्स महाराष्ट्रात पोहोचल्याचा संशय निर्माण झालाय. हा भट्टी आहे कोण, त्याचा इतिहास काय आणि त्याचं महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत का आलंय, सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. महाराष्ट्र एटीएस भट्टीच्या महाराष्ट्रातल्या शूटर्स पर्यंत पोहोचली ती पंजाबमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे. 25 नोव्हेंबर 2025ला पंजाबच्या गुरुदासपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर 2 व्हीलरवर आलेल्या दोघांनी ग्रेनेडने हल्ला केला. या स्फोटात 5 जण जखमी झाले. नंतर पंजाब पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली, ज्यात हरगुनप्रीत सिंग, आसिफ उर्फ आरिश आणि विकास प्रजापती यांचा समावेश होता. त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया अकाउंट्स चेक केल्यावर पोलिसांना धक्का बसला, कारण या आरोपींनी हा हल्ला पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीसाठी केला होता. भट्टीनं त्यांना कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि देशविरोधी कारवाईसाठी प्रवृत्त केलं. या प्रकरणातले महत्त्वाचे खुलासे झाले ते आरोपींच्या मोबाईलमधल्या चॅटिंगवरून. मागच्याच महिन्यात 21 एप्रिलला दिल्ली पोलिसांनी राजवीर आणि विवेक बंजारा या दोघांना अटक केली. हे दोघं भट्टीच्या सांगण्यावरून मोठ्या हॉटेल मालकांकडून खंडणी वसूल करायचे, पण दिल्लीच्या एका मोठ्या व्यावसायिकानं खंडणी द्यायला नकार दिला आणि या दोघांनी हॉटेलवर ग्रेनेड हल्ला करायचं प्लॅनिंग केलं. पण याची टीप पोलिसांना लागली आणि पोलिसांनी हल्ला होण्याआधीच दोघांनाही पकडलं. या दोघांच्या मोबाईलमध्येही भट्टीसोबतचं कनेक्शन दिसून आलं, पण ते फक्त एका हॉटेलपुरतं मर्यादित नव्हतं, तर दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमधल्या मंदिरं, शाळा आणि हॉटेल्सवर येत्या काळात मोठे ग्रेनेड हल्ले होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. विषयाची गंभीरता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं 5 ते 7 मे दरम्यान ऑपरेशन गँगबस्ट राबवलं. यासाठी 1000 पोलीस कर्मचारी नेमण्यात आले. त्यांनी दिल्ली आणि आजूबाजूच्या 1014 जागांवर छापे मारून 448 आरोपींना ताब्यात घेतलं. या कारवाईत 30 मोठे गँगस्टर्स पोलिसांना सापडले, पण यातल्या 9 जणांची चौकशी केल्यावर लक्षात आलं की ते भट्टीच्या संपर्कात असून दिल्लीत ते मोठं काहीतरी घडवण्याच्या तयारीत होते. हे भट्टीचे शूटर्स म्हणून नाही, तर स्लीपर सेल्स म्हणून काम करत होते. पंजाब आणि दिल्लीनंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सुद्धा भट्टीचे स्लीपर सेल्स सापडले. भट्टीने या आरोपींना ग्रेनेड्स आणि पैसे पुरवल्याचं समोर आलं. आता 13 मे पर्यंत हे प्रकरण बाकी राज्यांपुरतं मर्यादित होतं, पण 13 मेला महाराष्ट्र एटीएसने राज्यातल्या 12 ठिकाणांवर सकाळी 8 वाजल्यापासून कारवाई करायला सुरुवात केली. एटीएसने मुंबई, पुणे, पालघर, नालासोपारा, मीरा भाईंदर, नाशिकच्या भद्रकाली परिसरात, जळगाव, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अकोला आणि नांदेडमध्ये ठिकठिकाणी धाडी टाकून 53 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बाकी राज्यांमध्ये झालेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएस ऍक्टिव्ह मोडवर आली होती. त्यांनी भट्टीच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर लक्ष ठेवलं. त्या अकाउंटवर महाराष्ट्रातून काही कॉन्टॅक्ट होतोय का यावर नजर ठेवली. यातूनच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या 53 तरुणांनी शहजाद भट्टीसोबत संपर्क साधल्याचं समोर आलं. या पोरांनी राज्यातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या ठिकाणांची रेकी करून त्याचे डिटेल्स आणि फोटोज भट्टीला पाठवले होते. शहजाद भट्टी त्यातलं लोकेशन फिक्स करून त्या 53 जणांना ग्रेनेड्स, इतर शस्त्र आणि पैसे पाठवणार होता, ज्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मोठे स्फोट होणार होते अशी शक्यता प्राथमिक तपासानंतर वर्तवली जाते. पण ते होण्याआधीच एटीएसनं भट्टीचा प्लॅन उधळून लावलाय. भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्ताननं अनेक दहशतवाद्यांना ताकद दिली, कित्येक गँगस्टर्सला बळ दिलं, हे काही लपून राहिलेलं नाही. पाकिस्तानमध्ये अशीच एक लोकल गँग ऍक्टिव्ह होती, फारुख खोकर गँग. खंडणी, किडनॅपिंग, अंमली पदार्थांची तस्करी, लोकल शस्त्रांची तस्करी अशी कामं करणाऱ्या या गँगमध्येच शहजाद भट्टी काम करायचा. हळूहळू त्याने आपले कॉन्टॅक्ट्स ISI पर्यंत वाढवले. त्या आधारावर तो रशिया, अमेरिका आणि चीनमधून पिस्तुलं, रायफल्स, ग्रेनेड्स सारखी शस्त्र पाकिस्तानात आणायला लागला आणि तिथून भारतासह इतर देशांमध्ये तस्करी मार्गांनी पाठवायला लागला.
सध्या हा शहजाद भट्टी दुबईमधून आपला धंदा चालवत असल्याची चर्चा आहे. 2022-23 मध्ये शहजाद भट्टीने पाकिस्तानी सैनिकांच्या मदतीनं ड्रोनच्या माध्यमातून भारतात अंमली पदार्थही पाठवले होते असंही समोर आलं होतं. पण शहजाद भट्टीला हे सगळं जमतं त्याच्या डोक्यावर असलेल्या ISIच्या हातामुळं. पण भट्टीचं भारतातलं नेटवर्क स्ट्रॉंग कोणामुळे झालं तर लॉरेन्स बिश्नोईमुळं. 2010च्या दरम्यान राजस्थान, हरियाणा आणि पंजाब भागात लॉरेन्स बिश्नोईची गँग ॲक्टिव्ह झाली होती. पण हल्ले करण्यासाठी बिश्नोईकडे शस्त्र नव्हती. अशातच त्याला भट्टीबद्दल माहिती मिळाली. नंतर दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. बिश्नोई भट्टीकडून शस्त्र खरेदी करू लागला आणि दोघांचीही मैत्री झाली. काही वर्षांपूर्वी या दोघांचा व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यात बिश्नोई भट्टीला ईदच्या शुभेच्छा देत होता. बिश्नोईच्या गँगनं सिद्धू मुसेवाला आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत वापरलेल्या बंदुका भट्टीनंच पुरवल्याची चर्चा आहे. पण बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार झिशान अख्तरचे बिश्नोई गँगसोबत वाद झाले. गँगचे बाकी मेंबर त्याला संपवणार असल्याची भीती झिशानला वाटत होती. तेव्हा त्यानं शहजाद भट्टीकडे मदत मागितली आणि भट्टीने त्याला भारतातून बाहेर पडायला मदत केली. यावरून शहजाद भट्टी आणि बिश्नोईचं फाटलं, ज्यात भर पडली एका फेसबुक पोस्टची. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर बिश्नोई गँगनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात आम्ही हाफिज सईदला मारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या गोष्टीचा भट्टीला खूप राग आला. त्यानंतर दोघांमधलं वैर वाढत गेलं, ज्यातून भट्टी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या जीवावर उठला. भारताला आपला शत्रू मानायला लागला. पण बिश्नोईचं नेटवर्क हातून गेल्यानंतर त्याला पोरं कोण पुरवणार हा प्रश्न होता, जो स्वतः भट्टीनेच सोडवला. त्याने बिश्नोई पॅटर्न वापरत सोशल मीडियावरून तरुण पोरांना टार्गेट केलं. भट्टी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या 16 ते 25 वयाच्या कमी शिकलेल्या आणि गरीब मुलांना टार्गेट करतो. त्यांना भारताच्या विरोधात भडकावतो. प्रचंड पैसे मिळतील असं आमिष दाखवतो. एकदा पुढचा पोरगा पट्ट्यात आला की त्याला आजूबाजूच्या मोठ्या ठिकाणांची रेकी करायला लावतो. त्यातलं एक लोकेशन भट्टी ठरवतो आणि हल्ला करणाऱ्या पोरांना ग्रेनेड्स आणि पैसे पुरवतो. भट्टी या पोरांना एका हल्ल्यासाठी 25 ते 50 हजार रुपये देतो. गरीब घरातल्या पैसे कमवण्याचं कोणतंही साधन नसलेल्या या पोरांसाठी हा आकडा मोठा असल्यानं ते ऑफर स्वीकारतात आणि अलगद शहजाद भट्टीच्या जाळ्यात सापडतात. याच मोडस ऑपरेंडीच्या जीवावर त्यानं पाकिस्तानात बसून सगळ्या भारतात नेटवर्क तयार केलं. उत्तर भारतात हे सगळं चालत असेल म्हणून महाराष्ट्रात हा मॅटर चर्चेत आला नाही. पण जेव्हा आला तोवर उशीर झाल्याची चर्चा आहे. कारण महाराष्ट्रातल्या 1-2 नाही तर तब्बल 53 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. संशय हे 53 जण शहजाद भट्टीसाठी काम करत असल्याचा. हे 53 जण पाकिस्तानातल्या गँगस्टरचे महाराष्ट्रात काम करणारे स्लीपर सेल्स असल्याचा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.